नमस्कार मैत्रिणींनो, मी आज खास वेगळी भाजी बनवणार आहे। ती हादग्यांच्या झाडांची फुलांची भाजी मी करणार आहे। बघा अशी असते ती फुलं। तर ती फुलं निवडून मग भाजी करायची असते। हे बघा असे पानं वगैरे काढून टाकायचे तिचे आणि हे देठ असतात ना मधले ते टाकून द्यायचे। ते जर घेतले ना तर कडू लागतात, त्यामुळे हे पानंच घ्यायची तिची। खूप चांगली असते ही भाजी। ह्या हादग्याची शेंगा पण असतात, ह्या झाडाच्या शेंगा, त्याची पण भाजी करतात। या फुलांची भाजी खूप छान लागते, सुकी भाजी करायची। हे बघा मी ती भाजी स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेतली आणि ती बारीक कापून घेतली। आणि भाजीसाठी लागणारे साहित्य इथे मी 2 कांदे घेतले, ते बारीक कापले आणि इथे 7-8 पाकळ्या घेतल्यात लसणाचे, तेही बारीक करून घेतले। पॅनमध्ये तेल टाकते लागेल तितकं। लसूण घालते, जिरे, कांदा तेलामध्ये कांदा चांगला परतला गेला आहे सोनेरी रंगावर। आता त्यात आपण मीठ, हळद आणि मिरची पावडर ही माझ्या भाजीच्या अंदाजानुसार घालते। आता हे मसाले चांगले परतले गेले आहेत, त्यात मी ही कापलेली फुलं टाकते। भाजी चांगली तेलामध्ये परतून घेतली। झाकण ठेवते आणि कमी गॅस करून भाजीला 5 ते 7 मिनिटात भाजी आपली तयार होते। आणि अधूनमधून झाकण काढून हलवत राहायची। पहा इथे आपली भाजी तयार झाली आहे, छान शिजली आहे। बघा हिला वेळ नाही लागत, अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होती ही भाजी। इथे आपल्या हादग्याच्या फुलांची भाजी तयार झाली आहे। ही भाजी दुधी भोपळा घालून केलेली मुगाच्या डाळीचं वरण, पोळी, ही हादग्याच्या फुलांची भाजी, वहिनीने दिलेले अनारसे।